नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या 5 जून या लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पहिली जी आपली न्यूज आहे ती आहे पावसाची द्रुतगती। 3 दिवसातच राज्यात दखल होण्याचा अंदाज। नैऋत्य मोसमी वारे सध्या द्रुतगतीचे पुढे सरकत असल्याने 3 जूनला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर एकाच दिवसात आंध्र प्रदेशला स्पर्श केला असून उत्तरेकडे प्रगती करत कर्नाटकातील कारवार पर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे। वाऱ्याचा सव्यासाचा हा वेग पाहता पुढील 2-3 दिवसात 6 ते 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होतील अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त झालेली आपल्याला दिसते। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण। कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट नियंत्रण आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये 377 जिल्ह्यामध्ये 5% खाली दर गेल्या घसरल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्याला प्रतिपादन केलेलं दिसतंय। आता रिझर्व्ह बँकेकडून विकास दराचा अंदाज खालवला। कोरोना विषाणूच्या साथीच्या तडक्यात सापडलेल्या आर्थिक वर्षात देशाचा एकूण विकास दर अंदाज रिझर्व्ह बँकेने कमालीचा खाली आणताना भविष्यात वाढत्या महागाईचे संकट उद्भवणार असल्याची देखील भीती व्यक्त केलेली आपल्याला दिसते। अर्थव्यवस्थेच्या सहाय्यासाठी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाच्या माध्यमातून आणखी काही उपाययोजना देखील जाहीर केल्या। त्याच्यामध्ये आदरातिथ्य, नोकरदार अशी काही क्षेत्रे या वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला। दरम्यान गेल्या आर्थिक वर्षातील जी आपली -7.3% ची ग्रोथ रेट आहे त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे दुसरे द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना दास यांनी चालू वित्तीय वर्षात भारतीय सकल उत्पादन 9.5% होईल असा अंदाज त्यांनी लावलाय। म्हणजे जे आपलं ग्रॉस जीडीपी होता त्याचा अंदाज आता 9.5% त्यांनी आणलेला आहे प्रथम। नंतर अगोदर त्यांनी तो जो आहे अंदाज तो 10.5% हा मांडलेला होता। आता जे प्रमुख व्याजदर आहेत ते स्थिर राहिलेले आहेत। अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने तिच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिरच ठेवलेले आहेत। म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जे आहे त्याचे स्थिर ठेवले आहेत। गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 6व्यांदा रेपो दर किमान अशाच 4% कायम ठेवत असल्याचं देखील सांगितलं आहे। स्पुटनिक लशीचे भारतात उत्पादन होणार आहे। स्पुटनिक लशीची तपासणी, चाचणी, विश्लेषण करण्यासाठी या लशीचे देशात उत्पादन करण्याची सशर्त परवानगी औषध महानियंत्रकाने दिलेली आपल्याला दिसते। सिरम या पुणे स्थित संस्थेने हडपसर येथील केंद्रात स्पुटनिक लस विकसित करण्यासाठी रशियातील गोमोलिया या संशोधन संस्थेशी सहयोग केला आहे। त्याच्यामुळे आता ही उत्पादन देखील चालू झालेलं आपल्याला दिसतंय। नौदलाच्या ताफेत आणखी 6 पाणबुड्या। नौदलासाठी देशी बनावटीच्या 6 पारंपरिक आणि 6 पाणबुड्यांची बांधणी करण्यासाठी 43,000 कोटी रुपयाच्या महाप्रकल्पाला संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली। चीन आपल्या सागरी क्षमतेसोबत वाढ करीत असल्यामुळे नौदलाचे धैर्य वाढवण्याच्या या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेतलेला आपल्याला दिसतो। म्युकरमायकॅसिस याचे उपचाराचे दर जे आहेत हे निश्चित झालेले आहेत। म्युकरमायकॅसिसचे उपचार सामान्यतः आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसणारे खासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहे। या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असून दर निश्चिती करताना शहराचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलंय। आता जो काळी बुरशीचा जो रोग होता म्युकरमायकॅसिस, जो कोरोना झाल्यानंतर जो सपोज तुमच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये नसेल तर मोस्टली हा म्युकरमायकॅसिस किंवा तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर म्युकरमायकॅसिसची शक्यता असते। आणि ते स्टेरॉइड जे आहे त्या स्टेरॉइड आपल्या शरीराला सूट नाही झाले की काळी बुरशीचा आजार जो आहे त्याचं वाढतं प्रमाण आपण बघत आहोत। आणि त्याच्यामध्ये आता दर निश्चिती करण्यात आलेली आहे आणि खूप चांगली बाब आहे। त्याच्यामुळे जे आहे लोकांचं इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन कमी होईल। एक प्रकारे व्यवस्थितरित्या त्यांना उपचार भेटेल, व्यवस्थित दरामध्ये उपचार भेटेल असं दिसतंय। खासगी रुग्णालयाकडून अवाच्या सव्वा दर आकारले जाऊ नयेत आणि रुग्णालयावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी उपचारामधील शस्त्रक्रियेसह प्रतिदिन खाटाचे आणि उपचाराचे दर आरोग्य विभागाने निश्चित केले। आता याच्यामध्ये अ वर्ग शहरासाठी 4,000 रुपये, तर ब वर्ग शहरासाठी 3,000 रुपये आणि क वर्ग शहरासाठी 2,400 रुपये असा दर निश्चित करण्यात आला असून त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग चाचण्या, औषधी खाटाचा खर्च, जेवण यांचा समावेश आपण करण्यात आलेला आहे। म्हणजे विविध वर्गासाठी एक विविध निश्चित रक्कम केलेली आपल्याला दिसते। पर्यावरण बदलामुळे किनारी क्षेत्रावर दुष्परिणाम।
30 वर्षाच्या अभ्यासातून बाब उघड आलेली आहे. गाळाने भरलेल्या नद्यांचे मुख संत झालेला जलप्रवाह यामुळे मुंबई महानगर परिसरातील नाले आणि खाड्या आकसल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 30 वर्षात सागर किनारा परिसंस्थेमध्ये होत असलेला जो वेगवान बदलामुळे एकूण 107.6 चौरस किलोमीटर एवढी नदी, नाले, शेत जमीन युक्त असलेले क्षेत्र लुप्त झाले. या क्षेत्राचे परिवर्तन दलदलीत झाले. म्हणजे एक प्रकारे पर्यावरण जे बदल आहेत किनारी क्षेत्रावर त्याचा काय दुष्परिणाम झालेला आहे हे सांगितलं आहे. आज 5 जून आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि आपल्याला माहिती आहे की पर्यावरण मंत्री सध्याचे आदित्य ठाकरे यांनी सर्व पर्यावरण प्रेमींना एक खुले पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये कोरोना साथीशी मुकाबला करतो, या साथीमुळे संपूर्ण जगाची जीवनशैली जशी बदलली ती मूळ पदावर येण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. या साथीमुळे आपण जीवनाकडे नव्याने पाहू लागलो. तर 2-4 वर्षापूर्वी जर कुणी असं सांगितलं असतं की एका सूक्ष्म जीवाणूपासून संपूर्ण जगाला गतीला लगाम बसेल तर ही गोष्ट खरी वाटली नसती, हे सांगितलंय. नंतरच्या संगणकीय क्रांतीमुळे एकूणच जीवन कमालीचं बदललं आणि संपूर्ण जग आता हातातल्या मोबाईलवर आपल्याला चालवता येत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 2 दशकात पर्यावरणात जे गंभीर बदल होत आहेत आणि बदलत्या हवामानामुळे कृषी व्यवस्था कोलमडू लागलेली आहे. महापुराने प्रादेशिक अर्थव्यवस्थेला जोरदार धक्के बसत आहेत. भीषण पाणी टंचाई, केपटाऊन सारखं शहर जे शून्य पाणीसाठा असल्याचं जाहीर झालंय. आपण कितीही विकास आणि प्रगतीचा वेध साधला तर पूरक असणारं पर्यावरण निर्माण करू शकलेलो नाहीये, तर येणारी संकटाची मालिका जी आहे ती मानवी अस्तित्वाला धोका ठरू शकते. विकासाला बसणारी मोठी खीळ आणि पर्यावरण शास्त्रज्ञाच्या मते ही दशक वसुंधरा संरक्षणाचे शेवटचं दशक आहे आणि आपल्याला सर्वांना याची जाणीव व्हावी की पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जो मानवी जीवनाला वरदान देतो. कार्बन उत्सर्जन कमी करणं, एकदा वापर करून कचऱ्यात फेकून देणारा थर्माकोल आणि प्लास्टिक या वस्तूचा वापर न करणं, प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करणं, पिण्याच्या पाण्याची बचत आणि व्यवस्थापन आणि नियोजन करणं, आपल्या दैनंदिन कृतीतून पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणं हे फक्त चालणार नाही, केवळ संकल्प न करता तसं कोरोनाच्या मृत्यू भयामुळे आपण आपल्या वागण्यात जसा आमूलाग्र बदल केला त्याच पद्धतीने सभोवतालचा निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक जण 24 तास कटिबद्ध राहण्याची नितांत गरज आहे. पर्यावरण रक्षणात नागरिक, शासन यांच्या सहयोगाने निसर्ग संवर्धनाचे काम उभे राहावे यासाठी माझी वसुंधरा अभियान हे सुरू करण्यात आले. त्याच्या राज्यातील नागरिकांना खूप चांगला प्रतिसाद देखील दिलाय. कोरोनाच्या साथीत जसा माणूस बंदिवान झाला व सभोवतालच्या निसर्गातील पशु, पक्षी, प्राणी मात्र मुक्तविहार करत आहेत, आजच्या जीवनसाखळीमध्ये देखील असणारा मानव शेवटच्या स्थानावर गेला असं वाटू लागले. म्हणूनच पुढच्या भविष्यातील सुदृढ आरोग्यदायी पिढीसाठी वर्तमानातील प्रत्येकाने हरित जीवनशैलीचे योगदान द्यायला पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीतून निसर्गाचं संरक्षण व्हायला पाहिजे. आता ही माझी वसुंधरा उपक्रमाची फलनिष्पत्ती काय झालेली आहे की माझी वसुंधरा या पर्यावरणाच्या भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचभूतावर आधारित असलेला पहिला उपक्रम आहे जो महाराष्ट्र राज्याला शाश्वत विकासाला चालना देतो. हा उपक्रम पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आयोजित केला आहे. माझी वसुंधरा अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2020 रोजी माननीय मंत्री पर्यावरण आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. हे अभियान पहिल्याच वर्षी अमृत शहरे, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत या 4 आस्थापनांसाठी एकूण 686 स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबर राबवले जात आहेत. गेले वर्षभर कोविड-19 साथीचा प्रादुर्भाव असून देखील या अभियानाला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचा 100% सहभाग आणि राज्यातील नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळालाय. काही महिन्यातच माझी वसुंधरा, ई प्लेज, ई प्रतिज्ञा या उपक्रमात 1.30 करोडपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला. शहरी आणि ग्रामीण, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्याद्वारे जवळपास 18,000 जनजागृती कार्यक्रम राज्यभर घेण्यात आले व त्याद्वारे पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा काळजीपूर्वक वापर, शाश्वत विकास आणि वातावरण बदलाचे घातक परिणाम याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आपल्याला दिसते. अल्पावधीतच माझी वसुंधरा अभियानाने झालेले सकारात्मक बदल जर आपण पाहिले तर या अभियानांतर्गत 21.94 लाख झाडे लावण्यात आलेली आहेत. आरेतील जंगलातल्या 4 पट झाडे या उपक्रमात राज्यभरात लावलेली आपल्याला दिसतात.
1650 हरित क्षेत्राची निर्मिती शहरात गावामध्ये करण्यात आली. तसेच 267 जुनी हरित क्षेत्रे पुनर्जीवित करण्यात आली. या अभियान अंतर्गत शास्त्रीय पद्धतीने ओल्या कचऱ्याचं वर्गीकरण व त्यावर उपचार करण्यात आले आणि त्यामुळे 10,663 टन कंपोस्ट खत दर महिन्याला तयार करण्यात आले, ज्याद्वारे 63,982.5 टन कार्बन डायऑक्साईडचे सिक्वेस्ट्रेशन करण्यात आले. कार्बनचे सिक्वेस्ट्रेशन म्हणजे कार्बनचं एक प्रकारे स्टोरेज. माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांना रेन वॉटर हार्वेस्टिंग, पर्कोलेशन प्रक्रियांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिला. त्याचा परिणाम जवळपास 6,000 जुन्या इमारती, 3.5 हजार नवीन इमारतीचे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमचा अवलंब केला. त्यात सुमारे 1500 रेन वॉटर पर्कोलेशन स्थाने तयार करण्यात आले. या प्रयत्नामुळे आपल्याला दिसते की 11,185 दशलक्ष लिटर पाण्याचं संवर्धन आपल्याला करण्यात आलं, जी महाराष्ट्राला लागणाऱ्या 1 दिवसाच्या पाण्याची मागणी इतकी आहे. सहभागी संस्थेने राज्यातल्या 775 जलाशय स्वच्छ करण्याचे काम केले. या अभियानांतर्गत 12.23 लाख LED बल्ब तसेच 7,000 सोलार लाईट्स लावण्यात आल्या, ज्यामुळे 1.4 लाख युनिट वीज वाचवण्यात मदत झाली. ग्रामीण भागात अभियानादरम्यान 736 बायोगॅस प्लांट आणि 701 सोलार पंप बसवण्यात आले. जवळपास 32.5 टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन यामुळे आपल्याला कमी झालेले दिसते. या अभियानामुळे पहिल्याच वर्षी 3,70,978 टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले. याची जर आपण तुलना केल्यास हे प्रमाण 1.7 कोटी एवढी झाडे जेव्हा आपण लावतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतली जाते आणि 34 आरे जंगल जेवढा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतली जातील तेवढा होतो. म्हणजे आपल्याला दिसतंय की सोलार पंप, झाडे, कंपोस्ट, हरित इमारती, सोलार लाईट्स आणि LED लाईट्स या अभियानाअंतर्गत माझी वसुंधरा अभियानाने महाराष्ट्राला शाश्वत विकास जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यात एक मोलाची कामगिरी बजावली. तसेच महाराष्ट्रात आणि देशभरात शाश्वत विकासाचा पाया रचला आपल्याला दिसतोय. आता ही माझी वसुंधराची उद्दिष्टे काय की वेळीच नाविन्यपूर्ण पद्धतीने वातावरणीय बदल शमवण्याबाबत उपक्रमाबद्दल कार्यक्षम नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करणे, प्रतिकृतीद्वारे शाश्वत वातावरणाकडे गतिशील आणि वाढीव प्रमाणित अशा उपाय ओळखणे हे याचे उद्दिष्ट आपण बघितले. महाविद्यालय आणि विद्यापीठात यापुढे 6 जून हा जो दिवस आहे तो शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जूनला राज्याभिषेक दिवस यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला आणि शिवराज्याभिषेक हा स्वराज्याची, स्वातंत्र्याची, सार्वभौमाची प्रेरणा देणारा दिवस मानला जातो. यापुढे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे जी विद्यापीठे आहेत याच्यामध्ये हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. हा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आपल्याला दिसतोय. आता बघा की आजच्या जे सॅटरडेचे पेज आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते बुक्स लिहिलेले आहेत. बँक मिन किम जॉन इन, लेखिका आहे जंग एच पाक आणि प्रकाशक एनवर्ल्ड पब्लिकेशन्स. आता याच्यामध्ये जो उत्तर कोरियाचे जे राष्ट्रप्रमुख आहेत किम जॉंग उन यांची घडण कशी झाली हे या पुस्तकातून कळते आणि पण त्या देशाची सद्यस्थिती देखील दाखवून दिलेली आपल्याला या पुस्तकातून समजते. आता हे दुसरं पुस्तक आलेलं आहे बॉर्न ए मुस्लिम, सम ट्रूथ अबाउट इस्लाम इन इंडिया. याच्या लेखिका आहेत घजला वहाफ. याच्यामध्ये भारतीय इस्लामाचे अंतरंग, भारतीय मुस्लिम असण्याचा अर्थ काय, किंबहुना भारतीयांना मुस्लिम आणि मुस्लिमेतर देश दोघांनाही इस्लाम कसा भासतो या प्रश्नांचं उत्तर याच्यामध्ये गजला वहाब यांनी दिलेलं आपल्याला दिसतंय. नंतरचे सावरकर मराठीमध्ये धनंजय कीर किंवा द न गोखले यासारख्या मुरलेल्या चरित्रकारांनी विदा सावरकरांनी लिहिलेले चरित्रग्रंथ असो किंवा शेषराव मोरे यांच्या अभ्यासकांनी घेतलेला सावरकर विचारांचा गोंधळा किंवा खुद्द सावरकरांचे सारे साहित्य मराठीत उपलब्ध असल्याचे महाराष्ट्रीय वाचकांना सावरकर विषयी त्यांच्या कार्याविषयी जाणून घेण्यासाठी इंग्रजीत फर्स्ट हँड सोर्स त्याला म्हणतात तसे विपुल साहित्य आहे. याच काळाचा एवढा टप्पा ओलांडून गेल्यानंतर नव्या
साधनांचा शोध घेत बसलेल्या राजकीय सामाजिक परिप्रेक्ष्यात सावरकरचा पुनर्शोधन घेण्याचे प्रयत्न मराठीत तरी अलीकडच्या काळात झाल्याचे दिसत नाही, तसा दावा असता विक्रम सन्मत या तरुण अभ्यासकाने इंग्रजीत लिहिलेले सावरकर इकोज फ्रॉम फॉरगॉटन पोस्ट हे पुस्तक 2 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले आणि सावरकरच्या जन्मापासून 1883 पासून ते 1924 पर्यंतच्या आणि तुरुंगातून सशर्त मुक्तता होईपर्यंतच्या काळात पुस्तकात सन्मत मागोवा घेतलेला आपल्याला दिसतोय. आपण सावरकर बद्दलचं जे आहे एखादे न्यूजपेपर अनालिसिस मध्ये इन डेप्थ आपण सावरकरची जीवनशैली बघितलेली आहे. त्याच्यामध्ये अभिनव भारतच्या स्थापनेपासून ते अंदमान जी काळी कोठडी त्यांना भेटली आहे त्याच्यापर्यंत आपण त्यांचा प्रवास आपण बघितलेला आपल्याला दिसतो. पुस्तक परिचित अपरिचित संदर्भाचा दाखल घेत आधीचे सावरकर वाचकापुढे उभे करणारे, त्यानंतर त्या पुस्तकाचा पुढील भाग येणार असल्याची चर्चा आपल्याला होत आहे. सावरकर चरित्रग्रंथाचा दुसरा भाग पेंग्विन रँडम हाऊस या प्रकाश संस्थेद्वारे जुलैमध्ये प्रकाशित होत असून शीर्षक सावरकर ए कंटेस्टेड लिगसी हे आहे. 1924 नंतरच्या सावरकरचा जीवनकाळ चिंतनारा हा ग्रंथखंडही 600 पृष्ठाचा असल्याचं आपल्याला समोर येत आहे. सावरकराच्या जीवनशैलीतील उत्तरार्धाचा वेद सन्मत व्रत याशिवाय पुढील वर्षी सन्मत ही 3 पुस्तके प्रसिद्ध होणार आहेत. पहिले पुस्तक टिपू सुलतान विषयी, दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी, तर तिसरे भारतीय इतिहासातील काही कळीच्या प्रश्नाविषयी भाष्य करणार असेल. ती पुढील वर्ष येतीलच, पण येत्या 26 जुलैला हा सन्मान जो आहे व सावरकर चरित्राचा दुसरा खंड बाजारात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता काळ्या काळ्याच्या कथा हे ज्या आहेत त्याच्यामध्ये संरक्षण आणि गुप्त वार्ता विभागातील निवृत्तीनंतर त्यांनी सांगितलंय की भ्रष्टाचार कसा झाला याच्याबद्दलचे प्रतिपादन केलेले आपल्याला या आर्टिकलमध्ये दिसते. गुप्त वार्ता आणि गुप्तचर जे विभाग आहेत यांनी सुरक्षा विषयक संस्थांमध्ये कारकीर्द घालून निवृत्त झालेल्या यापुढे विभागाशी संबंधित अनुभवाधारित कल्पनाधारित माहिती ललित असे कोणतेही लिखाण करण्यापूर्वी विभागाच्या विद्यमान विभागाशी प्रमुखाशी परवानगी घेणे बंधनकारक करणारी अधिसूचना 31 मे रोजी केंद्र सरकारने प्रस्तुत केली. केंद्रीय सरकारी सेवा निवृत्ती वेतन दुरुस्ती अधिनियम 2020 असे भारदस्त नाव असलेल्या कायदे बदलामुळे IB, रॉ, CBI आदी 25 गुप्तचर, गुप्तहेर, महसूल आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित संस्थेतील अधिकाऱ्याच्या निवृत्ती वेतनाविषयी नवीन कलम अंतर्भूत करण्यात आले. या निवृत्ती अधिकाऱ्याच्या काही लिहायची झाल्यास त्याविषयी पूर्वकल्पना देऊन मंजुरी मिळवावी, याचे पुरोगामी परिणाम होणार नाहीत आणि उत्तमोत्तम हेरकतापासून सामान्य जन वंचित राहतील. हे सर्वाधिक वरवरची आणि अपेक्षित धास्ती, पण या अधिकाऱ्यांच्या टिप्पण लेखनाचे काय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय याच्यामधली माहिती आणि अनुभवाला रंजन मूल्य, टिप्पण मूल्य, अभिनमूल्य कसे बनवायचे, म्हणजे यांना जे आहे की यांना अजून देखील निवृत्ती जरी झाली तर ह्या जे रॉ विभागाचे जे आहेत गुप्तहेर विभागाचे आहेत त्यांना परमिशन घ्यावं लागते की आम्ही अशी टिप्पणी देऊ शकतो का नाही. मग त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय असं लेखक म्हणतात, यातून थेट निवृत्ती वेतन रोखण्याचा बडगा तर कहरच निवृत्ती वेतन हे अकरक्षम काळात. भ्रष्टाचार हा स्वतंत्र नदीचा उगम, हा भ्रष्टाचार केवळ आर्थिक नसून नैतिक असू शकतो अशी परवानगी देण्यासाठी काही नैतिक सौदा देखील करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये नंतर ते आपल्या जीवनामध्ये त्यांचे अनुभव सांगतात आणि विविध गोष्टी उचल खातात. त्याच्यामुळे हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे त्यांना परवानगी अगोदर घ्यावी लागते हे सांगण्यात आलेले आहे. याच्यामध्ये अगोदरच्या काळामध्ये जे रॉ होते निवृत्त मेजर VK सिंग यांचे हल्लीच मंत्री, म्हणजे वेगवेगळे एक्सपिरियन्स याच्यामध्ये सांगितले आहेत की बऱ्याच रॉ एजन्सीने काही जे आहेत माहिती नंतरच्या काळामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेली दिसते. त्याच्यामध्ये आपल्याला केवळ शेख अब्दुल्लाचा अहंकार सुकवण्यासाठी नेहरूने अनुच्छेद 370 आणला अशा राजकीय आरोपाला माहितीचा रंग देणारे रॉ सहसचिव रविंदर सिंग यांचा नेपाळ मार्ग अमेरिकेत नेण्यात CIAचा अमेरिकी गुप्तहेर संस्थेला हात कसा होता, असे वेगवेगळे मिशन RNW 2014 असो की 2012चा रविंदर सिंग प्रकरणाला कादंबरीचा रंग देणारे माजी रॉ अधिकारी अमर भूषण यांचे इस्केप टू नॉर्वेअर असो, या पुस्तकातून गुप्तचर यंत्रणेने अनुभवलेल्या निसरड्या वाटांचे दर्शन जिज्ञासूंनी घडते. अशा निसरड्या वाटाची थोडकी चीनचे 1962चे अतिक्रमण असो किंवा 26/11चा तो मुंबईचा दहशतवादी हल्ला या विशिष्ट विचारसरणीच्या सरकारचे पातक असेल, तर मग कारगिल आणि गलवानची घुसखोरी अशा विविध गुप्त वार्ताने नंतरच्या काळामध्ये माहिती उघडकीस आणली आहे. आणि त्या माहितीला आता जे गुप्तहेर आहेत त्या माहितीला प्रकारे परमिशन घेऊनच
लोकांसमोर आणता येणार आहे असं सांगण्यात येत आहे. आता बघा नेक्स्ट जे संपादकीय आहे ते आहे की लोकसंख्येबाबतचं आत्ताचं जे चीनची जी पॉलिसी आहे सध्याची, त्याच्यामध्ये त्यांनी तीन मुलं मुली होऊ द्यायला परमिशन दिलेली आपल्याला दिसते. तर ह्यामध्ये दिसतंय की विविध देशामध्ये आजच्या स्थितीमध्ये इटलीमध्ये देखील असं चित्र दिसतंय की वृद्धांची संख्यामध्ये वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये चीनने आलेली बातमी लोकसंख्या स्फोटाविषयी अगदी अलीकडे चर्चेत की चीनचं जनन प्रमाण इतकं कमी झालंय की कुटुंबात किमान 3 मुलं असावीत यासाठी सरकारने उत्तेजन दिलंय. तशी अधिकृत घोषणा केली, हम दो हमारे तीन इतके किमान असावेत असं सरकारचं म्हणणं आहे. पण काही वर्षापूर्वी इस्रायलला असताना त्यांच्या घरी किमान 4 इतकी संख्या होती असं लेखक सांगता आहेत. 4 दशकापूर्वी 79च्या साली चिनी साम्यवाद्याने एक कुटुंब एक मूल असं फरमान काढलं होतं. साहजिकच लोकसंख्या वाढ कमी झाली इतकी की 2014-15 पर्यंत एकाच्या ऐवजी 2 मुलाचा आदेश दिला. पण त्यांनीही आपल्या देशाचं काही भागणार नाही असं सरकारला वाटलं, म्हणून आता 3 अपत्याचा आदेश दिला. आधीच्या निर्णयामुळे 2020 साली चीनमध्ये 1.2 कोटी इतकीच बालक जन्माला आली आणि 1961 पासून निच्चांक अलीकडच्या काळात चीनची जी प्रजनन क्षमता इतकी घटली की कुटुंबात फक्त सरासरी 1.69 इतकेच बालक जन्माला आलेले. इटलीत तर अनेक शहरात बाळंतपण केंद्रच बंद पडली आणि दक्षिण कोरियातील विद्यापीठांना विद्यार्थी मिळण्याचे झाले. जर्मनीतील अनेक शहरात निवासी इमारती पाडून उद्याने तयार करत आहेत, कारण माणसंच नाहीत राहिला तर घराचं काय करायचंय. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशाच्या जनगणनेचे अंदाज अलीकडेच प्रकाशित झाले आणि दोन्हीचा अर्थ एकच की जनन क्षमता लक्षणीयरित्या घटली. यातून एक शक्यता वर्तवली की शहराचं शहर ही फक्त जख्ख वृद्धाच्या लोकसंख्येची आणि गावागावात नुसते आजोबा आज्याच नातवंड नाहीयेत. बाळ जगतायत याची खात्री पटल्यावर आपोआपच जननशक्ती कमी झाली असंच आपल्याला दिसतंय. आफ्रिकेतील काही भागात मानव निर्मिती पूर्वीच्या जोमानं चालू आहे असा अंदाज शतकाच्या अखेरीस लावला जातोय. तर लोकसंख्येच्या मुद्द्यावर नायजेरिया जो देश आहे आता चीनला मागे टाकू शकेल असं सांगितलं आहे लेखकाने. आणि भारत आणि मेक्सिको सारख्या देशातही आज प्रति कुटुंब जी जनन क्षमता आहे ती 2च्या आसपास आहे. पण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशात हे प्रमाण त्यापेक्षाही कमी आहे असल्याला दिसतंय. घरटी साधारण 1.5-2 बालकच असावी सध्याचा कहर आपल्याला दिसतोय. याच्यामध्ये लेखकाने एक प्रतिपादन केलेलं आहे की जे वृद्ध आहेत आणि आजची देशांची स्थिती आहे इटली, जर्मनी, चीन आणि भारत, मेक्सिको अशा अनेक देशांना त्यांनी कंपॅरिझन केलेलं आपल्याला दिसतंय. लक्ष्मीनंदन बोरा ही व्यक्तिवेधमध्ये विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी MSc घेतल्यानंतर आंध्रपीठात विशाखापट्टणम येथे हवामानशास्त्र विभागातून त्यांनी PhD घेतली. लक्ष्मीनंदन बोरा जे आहे त्यांना विविध सन्मान भेटलेले आपल्याला दिसतात. त्यांनी मूळ राज्यात आसाममध्ये झालेल्या जोहाड येथे कृषी विद्यापीठामध्ये कृषी हवामानशास्त्र विभागातील प्राध्यापिकी स्वीकारली. नंतर संशोधन करून अनेक संधी खुणावत होत्या, पण निरनिराळ्या संधींना त्यांनी निरनिराळ्या संधीला त्यांनी प्रतिसाद दिला. जोरहाटच्या कृषी विद्यापीठाच्या आवारात असलेल्या बंगलेवेजा या घरात अनेक कथा आणि कादंबरी लिहून ही संधी त्यांनी दाखवली. 3 जून रोजी माहिती आहे की कोविडने यांचं निधन झालं. एरवी एकमेकांना अप्रामाणिक समजणाऱ्या साऱ्या आसामी राजकीय संघटनापासून आजी माजी मुख्यमंत्र्यापर्यंत लक्ष्मीनंदन बोरा यांनी आदरांजली वाहिली. कृषी हवामानशास्त्रज्ञ म्हणून नव्हे तर साहित्यिक म्हणून आणि जिवंतपणेही त्यांचे साहित्यिक कार्यच नावाजले जाते. साहित्य अकादमीचा त्यांना पुरस्कार 1988 रोजी भेटला. KK बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान 2008 आणि 2015 मध्ये पद्मश्री असे मान सन्मान त्यांना भेटले. 62व्या आसामी साहित्य संमेलन म्हणजेच असम साहित्य सभेची अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आसामी साहित्य परंपरा आधुनिकवादी किंवा सुधारकी पण आसामच्या अस्मितेची आदर करणारी आणि आधुनिकतावाद किंवा अस्मितावाद यांच्यातील द्वित्व वाढत जाणारा काळ गेल्या 50 वर्षाचा असं त्यांनी सांगितलं. त्याच काळात बोराची साहित्य निर्मिती ते करत होते. कायाकल्प 2008 त्यांनी 22 भाषेत तर गंगा चिलनूर पाखी 1963 18 भाषेत त्यांनी अनुवादन केले. 1988 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना पाताल भैरवी 1986 ला मिळाला. 3 गाजलेल्या कादंबऱ्यासहितच एकंदर 8 कादंबऱ्या आणि 7 कथासंग्रहांचा त्यांनी आवृत्त्या केलेल्या आपल्याला दिसतात.
अखिल आसाम स्टुडंट्स युनियन आसूच्या आंदोलनात भाग घेतल्यानंतर 1983 मध्ये रासुका खाली बंदिवान झालेल्या बोरांनी रंगपूर अशा जुन्या अहोम राजधानीचे नाव या अल्पजीवी नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केलेले आपल्याला दिसते. तर यांच्या निधनाने आसामी साहित्य विश्वाची मोठी हानी झाली असं सांगतायत. 50,000 शिक्षकांना नवसंकल्पनाचे धडे. MSCT नवसंकल्पना कक्ष CBSE यांचा इनोव्हेशन अँबॅसेडर प्रकल्प चालू होणार आहे. नवसंकल्पना आणि उद्योजकाबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरातून मार्गदर्शन मिळण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि नवसंकल्पना कक्ष इनोव्हेशन सेल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE सहाय्याने इनोव्हेशन अँबॅसेडर हा नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला. या अंतर्गत CBSE संलग्न शाळेतील 50,000 शिक्षकांना नवसंकल्पनाचे धडे देण्यात येणार आहेत. या शिक्षकाच्या माध्यमातून शाळा स्तरावर नवसंकल्पना, उद्योजकता असं पूरक वातावरण निर्मिती करण्यावर भर राहील असं देखील सांगण्यात आलं आहे. 2 लाखाहून अधिक शासकीय पदे ही रिक्त आहेत. स्पर्धा परीक्षेच्या लाखो उमेदवारांना संधी मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य शासकीय कार्यालय, जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्याची मिळून 2 लाखाहून अधिक पदे रिक्त असल्याचं वास्तव उघड आलेलं आहे. गृह विभागात सर्वाधिक पदे रिक्त आहेत. सर्वाधिक पदे गृह विभागात रिक्त असल्याचं सांगण्यात आलंय. पदे रिक्त असताना कंत्राटी भरती चालू आहे असं देखील सांगण्यात आलं आहे. म्हणजे याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट हा मेजर इश्यू असताना अनेक पदे रिक्त आहेत आणि ह्या परीक्षा कधी होणार आणि ह्यांचं चयन कधी होणार आणि ज्या लोक जे बेरोजगार आहेत त्यांना कधी नोकऱ्या भेटणार हा देखील सवाल येत आहे. राज्य शासनाने डिसेंबर 2019च्या अखेरच्या रिक्त पदाची माहिती दिली. त्यामुळे पुढील 1.5 वर्षात आणखी काय पदे रिक्त झालीत. महापरीक्षा संकेतस्थळाद्वारे 35,000 पदाची भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाहीये असे आकडेवारीतून सांगण्यात येत आहे. सर्वात दूरच्या आकाशगंगेतील हायड्रोजन वस्तुमापनाचे मोजमाप. सुमारे 9 अब्ज वर्षापूर्वीची सर्वात दूरची जी आकाशगंगा आहे त्याचे हायड्रोजनचे वस्तुमान मोजण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आलंय आणि हायड्रोजनचे वस्तुमान ताऱ्यापेक्षा साधारणतः तिप्पट आहे. तर आपल्या आकाशगंगेत मिल्की वे वायूचे वस्तुमान ताऱ्यापेक्षा 10 पट कमी असल्याचं या संशोधनाने सांगितलं आहे. या संशोधनासाठी खोड येथील जायंत मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा वापर करण्यात आला. पुण्याच्या राष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्र भौतिकी केंद्र यांनी बंगळूरच्या रमन संशोधन संस्थेतील खगोलशास्त्रज्ञाच्या गटाने संशोधनाचा शोध निबंध द ॲस्ट्रोलॉजिकल लेटर्स जनरल या संशोधन पत्रिकेत हे रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आपल्याला दिसतोय. डेल्टाचा ब्रिटनमध्ये प्रसार. भारतात प्रथम आढळलेला आणि वेगाने संक्रमण होणारा डेल्टा अथवा B1.17.2 या कोविड-19 विषाणू प्रकारचा ब्रिटनमध्ये प्रसार वाढलाय. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते असं देखील तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. ब्रिटनमध्ये 12 ते 15 वर्ष वयोगटासाठी देखील लसीला मान्यता दिलेली आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला ब्रिटनमध्ये औषध नियामकांनी या वयोगटातील मुलांसाठी देखील मान्यता दिलेली आपल्याला दिसते. आपल्याला माहिती की मेहुल चोक्सी जे आहेत ते पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याअंतर्गत फरार झालेले आहेत. त्यांना 1 आठवड्यापूर्वीच आपल्याला माहिती की भारतात पथक जारी केले होते आणि ते पथक माघारी आलेले आहेत कारण की त्यांना ते भेटलेले नाहीयेत आपल्याला असं दिसतंय. आपण आताच ही न्यूज कव्हर केली की भारताच्या नौदलासाठी 6 पाणबुड्या येणार आहेत. हा जो प्रकल्प आहे तो 43,000 कोटीचा प्रकल्प आहे. भारतात नौदलाची 24 नव्या पाणबुड्या घेण्याची योजना आणि सध्या नौदलाकडे 15 पारंपरिक आणि 2 आण्विक पाणबुड्या आहेत असं देखील सांगण्यात आलं आहे. या महाप्रकल्पाचं जे नाव आहे ती P-75 इंडिया असं नामांकन करण्यात आले असून असं सांगितलं आहे आपल्या संरक्षण मंत्र्यांनी. घरच्या घरी कोरोना चाचणीसाठी कोविसेल्फ हा संच आता बाजारात आलेला आहे. माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन तर्फे तयार करण्यात आलेला कोविसेल्फ चाचणी संच औषध विक्रेत्याकडे तसेच काही ई-व्यापार संकेतस्थळाकडे उपलब्ध करून देण्यात आले आहे. घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी हे संच उपयुक्त ठरणार असून त्यामुळे प्रयोगशाळा आणि यंत्रणावरील ताण बऱ्यापैकी कमी होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. संचालक आणि सहसंचालकासाठी सेवानिवृत्तीचं वय वाढवलंय. सार्वजनिक आरोग्य विभागातील सहसंचालक आणि त्यांच्या पत्नी दोघांना लाभ व्हावा यामुळे आरोग्य खात्याने सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. परंतु नवीन निर्णयामुळे वर्षानुवर्ष पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकारावर अन्याय होईल असा आक्षेप देखील घेण्यात येत आहे.
जुलैपासून अर्थव्यवस्था वेगाने मूळ पदावर येणार असं मुख्य आर्थिक सल्लागार यांचं प्रतिपादन दिसतंय. कोरोना साथीमुळे स्तंभित अर्थगतीला जी आपली अर्थगती झाली आहे त्याला जुलैपासून चालना मिळण्याचा आशावाद मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला. ANI यांच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्य आर्थिक सल्लागारांनी हा विश्वास दाखवलाय की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पुनर्प्राप्तीचा गतीवर जो येणारे मार्च एप्रिलमध्ये लादलेले निर्बंध राज्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे देशात लसीकरण मोहिमेस वेग भेटला आहे. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल सुरुवात करेल असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. आता ही न्यूज आपण कव्हर केली की यंदा व्याजदर स्थिरच आहे. त्याच्यामध्ये रेपो दर जे 4% स्थिर आहेत. रिव्हर्स रेपो रेट ह्या 3.35% स्थिर आहे. बँक रेट आणि MSF म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी ही जी आहे हा रेट जो आहे तो 4.25% हा स्थिर आहे. अर्थव्यवस्था वाढीचा दर आता जो आहे 10.5च्या ऐवजी 9.5% एवढा करण्यात आलेला आपल्याला दिसतोय. आणि चलनवाढीचं जे उद्दिष्ट चलनवाढीचा जो दर उद्दिष्ट आहे ते 5.1% एवढं केलेलं आपल्याला दिसतंय. परकीय जी गंगाजळी आहे $600 अब्ज पुढे जाण्याचा विश्वास आहे आणि पतधोरण पूर्वगत करण्याची योग्य वेळ नसल्याचं समर्थन देखील केलेलं आपल्याला दिसतंय. आदरातिथ्य क्षेत्राला 15,000 कोटी रुपयाची आर्थिक सहाय्य निधी कर्जावर उपलब्ध करून देण्याचं प्रतिपादन देखील केलेलं आपल्याला दिसतं. भारताच्या सागरी खाद्यान्न निर्यातीला फटका बसलेला आहे. कोरोना साथीचा प्रसार आणि टाळेबंदीतील निर्बंध, आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदी, माल आणि वाहतूक क्षेत्रातील आव्हाने याच्या पार्श्वभूमीवर भारतातील सागरी खाद्यान्न निर्यात वित्त वर्षात कमालीने खाली आलेली आपल्याला दिसते. तर जी आपली सागरी खाद्य वस्तूची निर्यात 11.49 लाख मेट्रिक टन झाली असून वार्षिक तुलनेत 10.88% ती घसरलेली आपल्याला दिसते. बर्ड ग्रुपचे अंकुर भाटिया यांचं निधन झालेलं आहे. बर्ड ग्रुपचे कार्यकारी संचालक अंकुर भाटिया यांचं हृदयविकाराने निधन झालेलं आपल्याला दिसतंय. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सहित. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू सो मच.